तर आता आपलं जरा गाडीचं काय आपलं धूळ काढतोय दादा. मग की गाडी धुळाकी भरानी होतली. ओके, तर आता स्वच्छ करतोय तो गाडी. मध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा, कारण की आपण आज दादा पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे किल्ल्याबद्दल. नुसतं लक्ष राहा आणि नीट बघा. तर चला जाऊया. तर आता आपण चाललो आहोत वासोटा किल्ल्याला भेट देण्यासाठी. वासोटा किल्ला आहे साताऱ्यात. पुण्यापासून 130 किलोमीटर आणि साताऱ्यापासून 30 किलोमीटर या अंतरावर तो किल्ला आहे. आपण जाऊ शकतो बाय रोड आणि बाय बस. तर बाय बसने आपण साताऱ्यामधून 5:30 वाजता एक एस टी जाते महाबळेश्वर वया बांबोली. त्या बसमध्ये तुम्ही जाऊ शकता. 1-1.5 तासामध्ये तुम्हाला ती बांबोली ती सोडेल. म्हणजे ट्रेकिंग पॉईंटचा बेस पॉईंट येतो आणि तिथून किल्ल्याला आपल्याला जायला लागतं कोयना धरणाच्या बॅकवॉटरपासून. तर आता आपण चाललो होतो गाडीने. आपण डायरेक्ट बांबोलीपाशी जाणार आहोत आणि तुम्हाला तिथून मी पुढची इन्फॉर्मेशन सांगतो. तर आता आपण घरात चाललोय, कारण की आपल्या पोलोचं हे द्यायचं आहे. डिक्कीतलं असतं हे वालं काय आपलं म्हणतात आता सामान ठेवायचं असतं, ते नाव नाही माहिती मला. तर तेच द्यायला चाललंय मोठ्या मम्मीला. आणि मग वगैरे काय म्हणतं सामान देईल अजून. तर जाऊ आपण वरती. तर आत्ता वाजत सकाळचे 2:30 आणि आत्ता आपण आहोत कात्रज घाटात. हा जुना कात्रज घाट आहे. तर आता आपण जॉईन होणार आहोत पुणे बँगलोर हायवेला. आणि हा अतिशय सुंदर असा पुणे बँगलोर हायवे. तर रिफ्युलिंग चालू आहे आपल्या वॉल्क्सवॅगन पोलोची. आणि आता आपण आहोत खेड शिवापूर टोल नाक्याजवळच. हायवे बघू शकता तुम्ही, पुणे बँगलोर हायवे. सकाळचे वाजल्यात आत्ता 3 का 3:30 आणि गर्दी नाही आत्ता. सकाळची नसतीच तशी. आता आपण आहोत खंडाळ्या घाटामध्ये. ह्याला खंबाटकी घाट पण म्हणतात. तुला कशाचा आवाज आला? पक्षीचा का? बघित काय लिहिलंय. ताई अजून झोपलेली मस्त. कसं वाटतंय? मस्त. अजून जायचंय आपल्याला, पोहोचायचंय. सुंदर असा निसर्ग समोर दिसतोय. काहीतरी कमेंट देते. अतिशय सुंदर असा निसर्ग समोर दिसतोय. आमचं नका दाखवू. याना जंगल सारखं. 2 तिसरा कमेंट. तिसरं म्हणजे वातावरण. पुढारी बांधणार आहे तो. गाडीत गरम होत आहे, बाहेर गेलं की गार लागतंय. काय बोलला? चायनीज लोक नाव ठेवतात कसं अशी भांडी फेकतात, म्हणजे आवाज येणार ते चोंग नाव ठेवून द्यायचं का? मग चमचा म्हटलं असं ऐकलं. भांडी आपटायची, भांड्यातून जे आवाज ते नाव ठेवायचं. तर असा काय आहे आपला वासोट्याचा रस्ता. आता वाजल्यात 6:45 आणि बघू शकता उजेड, म्हणजे आता पूर्णपणे सकाळ होत आली. धुकं आहे अजून, हे व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाही पण अख्खं धुकं आहे. चला वासोटा आता थोडाच राहिला, जाऊया. तू पळत जातो का? पोच आम्ही आलो. तर आपण इकडून एंट्री मारल्या तुम्हाला इथं बोट बुक करायचं काउंटर दिसेल. फिक्स रेट आहे. वासोट्याला जायचं असेल तर तुम्हाला 3,700 रुपये. 1 ते 12 जण जाऊ शकता. सोडणार आणणार
आणि हे दुसरं असतं. तर आता आपली बुकिंग झालेली आहे. आता आपण हे करू. तर आता वाजत आज 8:16 हां. आणि आता आपण सध्या चाललंय बोटिंगमध्ये. तर आता आपली बोट चालू होईल. आय थिंक तिथं लागली आपली बोट ना. चला लवकर पळत चला वासोटा. सो मित्रांनो फायनली आमची वासोटा ट्रिप आता चालू होती आहे. आता आम्ही चाललोय बोटीकडे. आता बोटीचा प्रवास हा किती 1 ते 1.5 तास आहे असं वाटतंय आम्हाला. आम्ही पण फर्स्ट टाइमच आलोय. तर चला तुम्हाला दाखवतो कसं आहे. चला येऊ आपण इकडं. आपली बोट पहिलीच आहे. चलो. हा हो काय तर हे समोर दिसतंय ते तापोला गाव आहे इथं. आणि आपले माननीय असे आपले CM एकनाथ शिंदे यांचं ते गाव आहे. बघू शकता आम्ही लांबून चालतो. तर आपली बोट इथं पार्किंग केलेली आहे. अजून खूप लोक येत आहेत. तर आपण असं कडेकडे निघालो आहोत. ठीक आहे आमची बोट नंबर 89 आहे. काका पण येतात आमच्या संग. हो हो 89. चलो आमचा ट्रॅक इथूनच चालू झाला आहे. दगडाच्या कडेकडे आम्ही इथूनच चालू झालो. तुम्ही हा लाटा बघा. लाटा. तर आता आपण जंगलामध्ये घुसलेलो आहे आणि अख्खं हे झाड आहे. आणि दादा आणि मी बॅग घेऊन चाललोय. त्याच्यामुळे माग आहे. हा एकदम शेवटला आहे आम्ही दोघं. मेन प्रवेशद्वार आता चालू आहे ना आपला. आणि तिथून पुढे गेले की आपलं चेकिंग काउंटर चालू होईल. आणि परत पुन्हा एकदा तुम्ही ह्या लाटा बघा. आणि तुम्हाला पुढे गेली की एक मस्त फोटो दाखवतो. तो आहे हा वाघ पण नकली येतो. असलीमध्ये काय माहित जंगलामध्ये असतो. आता प्रवेशद्वार मी तुम्ही बोटीतून उतरल्या तुम्हाला पहिलेच प्रवेशद्वार हे दिसत. काय लिहिले प्रोजेक्ट टायगर. सह्याद्री टायगर. सह्याद्री टायगर इथं. तिथं आता आपल्याला हे करायचं आहे. एंट्री फी द्यायची आहे. परत गाईड घ्यायची आणि वासोटा किल्ला. हा आहे वासोटा किल्ला. आणि हा तो टायगर नकलीवाला. पण आतमध्ये असलेला आहे. कुठे कुठं आतमध्ये भेटणार. अच्छा आतमध्ये भेटणार आहे. इथून अडवतात. तर आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केला. समोरची थांबल्यात तिथं फॉर्म भरायचा. इथं एंट्री फी जमा करून रिसिट घेऊन समोर जायचं चेकिंगसाठी. इथं चेक करतात की आपल्या बॅगमध्ये प्लॅस्टिक किती आहे आणि काय नाही. कारण की खाली येताना जितकं प्लॅस्टिकवर नेलं ते सगळं खाली आणायला लागतं. तर चला आता आपण चेकिंग करून घेऊया. आता इथं आपण वर चाललो आहे पाणी बॉटल घेऊन. त्यासाठी 500 रुपये डिपॉझिट घेतात. एक जरी प्लॅस्टिक बॉटल वर राहिली तर 500 रुपये डायरेक्टली डिपॉझिट करून घेतात. त्यामुळं पर्यावरण घाण करू नका. बाकी आपली मंडळी. तर आता आपण ट्रॅकिंग करायला चालू केलेली आहे. अजून आणि तर पहिल्या स्टार्टिंगलाच आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देऊ. तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तर
काय सांगायचं होतं तर ट्रेकला आपण 10 वाजून 10 मिनिटाला चालू केलंय. खाली चेकिंगला आपला 15 मिनिटं गेले, गर्दी नव्हती म्हणून. आता गर्दी असल्यावर अर्धा 1 तास जातो. तर आता बघूया आपण किती वेळ पोचतोय. 1.5 तास सांगितलंय तर मुंबई असल्यामुळे 2 तास जातील. आणि इथं हे प्राणी पण भेटतात कधी कधी. मम्मा त्यांना आडवं तरी पकडायला तर आता आपण असे पायऱ्या उतरत या नदी वालो. हाँ इसे कहते हैं धबधबा. लेकिन छोटा सा है. अभी हम इसको पार करेंगे इधर से. 1 2 3 4 खत्म हो गया. ए कुणाला एवढी मोठी काठी पाहिजे का पोहोचवायचे नाही. अरे हा बघा पावसाळ्यात बघा किती जोरात पाणी वाहतं. बाकी लाकडं उकडून गेली. पण बघ केवढं हे खतरनाक हा. नीट नसून दिसत कारण झाडं खूप येतात, पण थोडंफार तर दिसत असं. मम्मी तर आता आपण पिल्या ते मंदिर या काय म्हणतात त्याला रिव्हर नाही सध्या, पण पावसाळ्यात बघू शकता तुम्ही की पाऊस झालं की पाणी किती जोरात येऊन जातं. आणि समोरच आहे ते मंदिर हनुमानाचं. जय श्रीराम. बोल. ट्रॅक करताना तुम्हाला काही जागी अशा पायऱ्या भेटतील आणि रस्ता बनवलेला आहे, त्याच्यामुळं रस्ता आपण चुकल ह्याचं काही भीती नाही. तर एक रस्ता पकडा आणि चला आता आपण वरती जाऊ आणि जरा थोडेसे फोटो काढू. एवढा पट्टा डेंजर आहे जरा, कारण की किल्ला चालू केल्यापासून आपण हां फोटो काढलेच नाहीये. ओके. आणि खरं तर ती पाठी शोधतोय, वासोटा हाताने लिहिलेली आहे वासोटा म्हणून. मग लोक दुसरे ती पण पाहिजे झाली असते. हां हां. ट्रेक जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्याकडे 4 पाण्याची बॉटल सोबत जेवण, एक गॉगल आणि थोडंफार फ्रुट्स पाहिजे. हां. त्याशिवाय आपण किल्ला चढू नाही शकणार. ॲज पर पर्सन. येस, तर चला जाऊया आता. नाही तर सगळ्यात 10 जण असायचे आणि एवढी आणायचे. पर पर्सन 2 रोटी. ॲड सम बटर अँड घी. बघू शकता जंगलच जंगल, जिकडं तिकडं जंगलच जंगल. बघू शकता हिरान कोंबडे, पुढंच आहे जंगल. तर असं जायचं आपल्याला. ट्रॅक असा आहे काही, पण एक गोष्ट सांगते, रस्ता पूर्ण आहे आपल्याकडं. म्हणजे असं कुठं तुम्ही हरवणार नाही याची भीतीच नाही, पण सरळ रस्ता आहे. चला ब्लॉगमध्ये नक्की राहा. तर बघू शकता तुम्ही आम्ही कसं जंगलातून चाललोय आणि त्या दोघांना लय उत्साह आहे. दम नसतं लागत कधी त्या दोघांना. ती दोघं आहे ना बघा, आम्हाला सोडून नसते पाहतात. मग एक ऍक्टिवा एक RX 100. हा, आणि मग व्हिडिओ मध्ये नाही आले की मग परत म्हणतात दिसला. मग असं व्हिडिओ मध्ये नाही आले की परत वराडतात नुसते. असं चढायचं. आता कृष्णांताई चाललेली आहे, मम्मी पप्पा येतील. सोन आपण लास्टला जातो, त्यांना इकडून जाऊ दे. कृष्णांताई गेली. चल थोडा वर जा अजून. का वर बघ मम्मा, हळू. वरती बघितलंच नाही. फायनली मम्मी पण ट्रॅक करते. कृष्णांतीवर यो. चल मम्मा करणार तू. चल सोन चला. गेल्यावरती फायनली मम्मी पण चढते. कृष्णांताई पोहोचली वर. चला. ते विकेंड असल्यामुळे गर्दी बघा. चला
गर्दी. तर तुम्ही बघू शकता हा नागेश्वर सोळा कडाका जातो रस्ता. इथून जायचं आपल्याला. तुम्हाला जायचं तर इकडून जावा आणि ह्यो जातो गडाकडे. चला भरपूर अजून टप्पा आहे. किती राहिले कृष्णा? त्याच प्रकारे दादानी आता आपली बॅगची दोरी तोडून टाकली. तुटले. हा चला गाठ मारा. हो ना, ही बघा अशी दोरी तुटली डायरेक्ट. आणि एकच आता सपोर्ट आहे फक्त दादाकडे. ये क्या दिखा रहा है मेरा? चेहरा. थोडस झालंय. किती मिनिटं राहिली? 5 मिनिटात आपण कोकणकडे असू आता. काय पकवतो रे तुला? आलं तेवढं हल्लं बघ थोडंसं. थोडस झालं. कधीपासून 5 मिनिटं म्हणतोय. फक्त 5 मिनिटं म्हणते. 5 मिनिटं. 1 तास झाला का अर्धा तास झाला? फक्त 5 मिनिटं म्हणते. 10 मिनिटापासून काय अर्धा झाला 5 मिनिटं म्हणतो. 11 वाजून किती आले? चला आई मध्ये 33 झाले आणि हा मध्ये 15 मिनिट झालाय. बॅग घेऊ नको. काय चाललंय? तर आता आपण इथून आलो होतो लेक पासून तेवढं चढत आलो आता. आणि एवढं फायनल एवढं ट्रॅक केली. चल तर फायनली आपल्या शेवटच्या टप्प्यावरती डायरेक्ट नाही आता डायरेक्ट तिथंच भेटू तुम्हाला. तर आता आपण फायनली वर आलेलं आहे. बघू शकता इकडं बघू शकता ते पाणी दिसतं तिथं बोटी लावल्यात. तो अख्खा पट्टा मधीपर्यंत ओके सपाट आहे. मधीपर्यंत सपाट आहे. तिथून पुढं तुम्हाला लागतोच चढ. मग काही जागी पायऱ्या आहे, काही जागी असं यायचं आहे बघा. तर एवढा टप्पा करीत इथंच आपल्याला खूप दम लागतो. तेवढा टप्पा सोपा आहे. आणि इथंच आले आपल्याला लगेच गड दिसतो. इथंच दरवाजा आहे का? हो महादरवाजा आहे. आता सध्या पडला आहे. इथं पोरं दिसतात. तिथं जातो आपला कोकण कडाकडे. महाराष्ट्रात कोकण कडा भरपूर आहे. एक हरिश्चंद्र गडा काय तो फेमस आहे. आता हे बघूया. चला तर आता आपण जाऊ पुढं कोकणकडा बघू. तर तुम्ही प्रत्येक गडावर गेला तर तुम्हाला असे पाण्याचे टाके दिसतात. बघू शकता स्वच्छ पाणी आहे. स्वच्छ पाणी आहे वापरायला. तुम्ही पहिलं पण वापरू शकता. 2 टाके आहेत. आता चला इकडे आपण कडाका चाललोय. दाखवतो तुम्हाला कसला भारी. गडावर आले आम्ही पहिल्यांदा तिकडेच झालो. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो समोर जे दिसतो आहे तो आहे जुना वासोटा. सध्या आता तो बंद आहे. आणि पुढेच तुम्ही बघू शकता ह्यो आहे इको पॉइंट. बघू शकता किती खतरनाक आहे. हनुमानाचं मंदिर. तिथूनच लेफ्ट साईडला गेले की हा जातो बाबूकडा किंवा इको पॉइंट. दोन्ही एकच आहे तिकडं. आणि इकडून जातो वासोट्या किल्ल्याकडे. तर आपण इकडे चाललोय. इकडे तळ दिसतंय पाणी. हा इकडे पाण्याचं तळ आहे. आणि इथून सहज आपण चाललोय वासोटा किल्ला. वरच्या गेट आहे आम्ही. सो फायनली झालेला आहे. आणि आता व्हेरी बिग अचिव्हमेंट.
बघू शकता पूर्ण निसर्गच निसर्ग आहे. आता इथं महादेवाचं मंदिर आहे. आणि तिकडे बघू शकता टकमक टोक टकमक टोक ने इकडं का तर ही आहे आपली महादेवची पिंड आहे. आत 2 आहे मंदिर आहे महादेवाचं. हां. चला तर आपण त्या साईडला जाऊ. चला जाऊ. जावळीचं जंगल आहे आपल्या मावळ्यांचा आणि महाराजांचा साक्षीदार समोर बघू शकता तुम्ही. आणि इकडे समोरूनच चिपळून दिसतं कोकण. तर मित्रांनो पुढं दिसतोय तो आहे नागेश्वर पॉईंट. तिथं महादेवाचं मंदिर आहे. महाशिवरात्रीला तिथं जत्रा भरते आणि त्याचा रूट बघा असा करून असा आहे रूट. चालत इथपर्यंत बोटीने यायला लागतंय. बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली सह्याद्री आहे. खतरनाक. आपली ट्रिप कंप्लीट झाली आपला किल्ला. आपली कंप्लीट झाली. आता आम्ही गड उतार करतोय. चला आता आपण खाली जाऊ. आता डायरेक्ट खालीच भेटतो. तर आता आपले अख्खा किल्ला बघून झालेला आहे. आता आपण खाली चाललोय. तर आता कसं वाटलं? मस्त वाटलं. 2 वाजता काय खाली यायला सोबत केली. 4 वाजले बरोबर 2 तासात खाली आले. गर्दी होती म्हणून हां तर आलं असतं. आणि आपली बघा आपली फॅमिली कुठं थांबलेली आहे. रोज येता तुम्ही? आणि आपले बोट त्यांच्या दिशेने तिकडं निघाली आहे. आता एवढं दमून गेलो खाल्लं. तर आता आपण आपल्या बोट पाशी आलेलो आहे. आता बसायचं आहे फक्त. आणि मग तिकडं 1 तासानंतर त्या दुसऱ्या काय म्हणतात त्याला दुसऱ्या जागेवर पोहोचून आपण. चला आता आपण जाऊ बोटमध्ये.